धन्यवाद. यानंतर आजच्या आपल्या सोहळ्याचे अध्यक्ष श्री संतोष हरिभाऊ दाभाडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या तळेगाव शहरातील नावाजलेली कलापिनी संस्थेचा 49वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय. त्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ कलाकार श्री दिलीपजी प्रभावळकर, दशावतार चित्रपटाचे निर्माते सुबोधजी खानोलकर, या संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर परांजपे, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभ्यंकर विनायकजी अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजलीताई सहस्त्रबुद्धे, कार्यक्रम प्रमुख आमच्या डॉक्टर विनायकताई केसकर, वैशाली राजे दाभाडे, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले की एखाद्या संस्थेचा 49वा वर्धापन दिन साजरा होणं फार मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा 49वा वाढदिवस साजरा होणं आणि एखाद्या संस्थेचा वर्धापन दिन हा 49वा वर्धापन दिन साजरा होणं हे सोपं काम नसतं. कारण की व्यक्ती ही त्याच्या जीवनामध्ये आपल्या आई वडील असतील, प्रपंच असतील, आपल्या परिवारासोबत मोठी होत असते. परंतु संस्था जेव्हा मोठी होत असते त्यावेळी त्या संस्थेला मोठं करण्यासाठी अनेकांचे निस्वार्थी हात त्या ठिकाणी लागलेले असतात. त्यामुळं आज तळेगाव शहरामध्ये कलापिनी ही संस्था मी लहानपणापासून पाहतोय. म्हणजे मी लहानपणी या संस्थेच्या आसपास फिरायचो. अनेक कार्यक्रम असले की कुठं खुर्च्या उचल, कुठं काहीतरी कर. डॉक्टरांची नजर माझ्यावर गेलीच नाही कधी. डॉक्टरांची नजरच माझ्यावर गेली नाही. कारण की आनंद लोकरे असेल, ऋषिकेश कुलकर्णी असेल, अशा आम्ही अनेक त्या ठिकाणी असायचो. परंतु डॉक्टरांची नजर गेली नसल्यामुळं आज मला देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला मिळालं. आणि खरं तर तळेगाव शहर मावळ परिसर अतिशय वेगाने वाढत चाललेला आहे आणि ह्या तळेगावला अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी आहे. या शहरामध्ये खरं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज देखील प्रवचन कीर्तन करायला या ठिकाणी यायचे. तसेच आपल्या साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज देखील या ठिकाणी सरसेनापती मोहन दाभाडे यांनी जेव्हा गुजरात जिंकलं त्यावेळी सोन्याचा तोडा घालला स्वतः शाहू महाराज या ठिकाणी आले होते. त्यानंतर सरसेनापती खंडेराव दाभाडे असतील, सरसेनापती मोहन दाभाडे असतील, दाडगे महाराज असतील, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, अण्णासाहेब विजापूरकर आहेत, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक व्यक्तींचा या ठिकाणी या शहराला सहवास लाभलेला आहे. आणि आज दिलीपजी आपण देखील दुसऱ्या वेळेला या ठिकाणी आलेला आहात. आपल्यासारखे अनेक कलाकार या तळेगाव शहरामध्ये कायम येत असतात. आणि मी या ठिकाणी या संस्थेला शुभेच्छा देत असताना एवढं सांगेल की पुढील काळामध्ये आता डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आम्ही मावळ तालुक्याचे प्रथम लोकप्रिय आमदार स्वर्गीय सेनापती वीरधवल राजे दाभाडे सांस्कृतिक महोत्सव तळेगाव शहरामध्ये घेणार आहोत. त्यामुळे या संस्थेची त्या कार्यक्रमाला संपूर्ण रचनेमध्ये त्या कार्यक्रमाचे सहभाग आपला खूप महत्त्वाचं, आपलं मार्गदर्शन त्या कार्यक्रमाला आम्हाला खूप गरजेचं आहे. मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या तळेगावमध्ये सर्व नागरिक बंधू वैदिकींच्या वतीने या संस्थेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. अशी ही संस्था बुद्धिंगत व्हावी आणि अनेक कलाकार या तळेगाव शहरातून चांगले घडावे अशी मी परमेश्वर पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.